हाय फ्रेंड्स, तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज गोकुळाष्टमी निमित्त माझ्या सोसायटीमध्ये आम्ही कृष्ण जन्म साजरा केला आहे आणि त्याचाच व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे। आपण बघूयात। इथे बाळकृष्ण बघा कसा दिसतोय आणि हे माझ्या सोसायटीमध्ये वैष्णवी देवीचे एक मंदिर आहे। तर सोसायटीच्या मंदिरामध्येच आम्ही कृष्ण जन्म साजरा केला होता। सगळेजण इथे भजन कीर्तन चालू होते। रोज रात्री सोसायटीमध्ये भजन असतं, कीर्तन असतं। संध्याकाळी 7 वाजता देवीची आरती असते। सोसायटीतले भरपूर लोक संध्याकाळी खाली आरतीसाठी येत असतात आणि माझी अद्विका आणि तिचे काका आणि संग्राम हे रोज न चुकता आरतीला जातात। अद्विकाला देवीची आरती खूप आवडते। ती रोज काकांना घेऊन संध्याकाळी 7 वाजता देवळात जात असते। बघा इथे साईडला पाळणा सुद्धा आहे, त्याच्यामध्ये बाळकृष्ण ठेवलेला आहे आणि कृष्ण जन्मासाठी त्यांनी सगळी तयारी केलेली आहे। किती छान फुलांनी तो सजवलेला आहे आणि सोसायटीमधले सगळे मंडळी जवळपास इथे बसलेले आहेत। भजन किती छान सुरेख सुरू आहे बघा। कृष्ण जन्माच्या आधी सगळेजण इथे पाळणा म्हणत आहेत आणि भजन कीर्तन बघा कसे चालू आहे। सगळेजण डान्स करत आहेत त्याच्या भजनाच्या कीर्तनाच्या आवाजावरती। बघा पाळणा सुद्धा हलवत आहेत। किती सुरेख असे भजन आहे बघा, किती मस्त कीर्तन करत आहेत सगळेजण। सगळेजण किती उत्साही आहेत कृष्ण जन्मासाठी। कृष्ण जन्म झाल्यानंतर संध्याकाळी मी, सई, मनस्वी आणि अद्विका आम्ही 4 जणी सुद्धा दहीहंडी बघायला आलेलो। सोसायटीमध्ये दहीहंडीचा खूप मोठा कार्यक्रम होता। महिला आणि मुली असं ह्याच्यामध्ये दहीहंडी फोडत होत्या। त्या ट्राय करत होत्या वरती चढण्याचा। खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी आमच्या सोसायटीमध्ये सहभाग घेतलेला होता ह्या गोष्टीमध्ये आणि ह्याच्याबरोबरच मुलांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता। मुले सुद्धा ट्राय करत होती। एकदा महिला बघत होत्या की त्यांना जमते का दहीहंडी फोडायला आणि एकदा मुलं सुद्धा बघत होती की त्यांना जमते का। पण आपण बघत राहूया त्याच्यामध्ये शेवटी कोण जिंकतंय ते आणि दहीहंडी कोणी फोडली ते। बघा आमच्या सोसायटीमधल्या महिला किती उत्साही आहेत, कशा वरती चढून आपलं दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात। साईडने त्यांच्याकडे वरती पाण्याचं पण प्रेशर सगळीकडे येत आहे, पाणी सुद्धा उडवलं जात आहे, तसेच वरनं पाऊस सुद्धा पडत आहे। अशा खूप पावसामध्ये सुद्धा महिला दहीहंडी करण्याचा प्रयत्न करत होत्या, पण शेवटी ही त्याच्यावरनं खाली पडली। पण ठीक आहे, तिला आता सोसायटीमधली मुले वरती चढलेली आहेत। आता मुले ट्राय करतायत दहीहंडी फोडण्यासाठी। वरून खूप जोरात पाऊस येतोय आणि बघा कशी मुले वरती चढतात। सगळे गोविंदा आपले दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज आहेत। पण आपण बघूयात त्यांना जमते का दहीहंडी फोडायला, का महिलांना जमते ते।
अशा प्रकारे या मुलांना काही दहीहंडी फोडायला जमत नव्हती, ते त्यांचा सारखा तोल जात होता, त्याच्यामुळे थोड्या वेळानंतर त्यांनी स्वतः माघार घेतलेली आहे आणि सगळे सोसायटीतले बॉईज मागे झालेले आहेत, सगळे गोविंदा साईडला झालेले आहेत आणि आता परत पाळी आहे ती महिलांची। बघा सोसायटीतल्या महिला शेवटी वरती चढलेल्या आहेत आणि ही आमच्या सोसायटीमधली वैष्णवी माने की जी सगळ्यात वरती टॉपमध्ये उभी आहे आणि शेवटी यावेळेस आमच्या सोसायटीमध्ये महिलांनीच दहीहंडी फोडली। ही वैष्णवी म्हणजे इयत्ता 8वी मध्ये आहे आणि ती मनस्वीची मैत्रीण आहे। बघा ती किती छान प्रकारे ती वरती चढलेली आहे आणि तिने किती छान प्रकारे दहीहंडी आता ती फोडत आहे। तिला तो नारळ काढायला जमत नव्हता लवकर, पण तिने शेवटी तो काढला आणि फायनली तिने दहीहंडी फोडलेली आहे। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। थँक्यू, बाय।